आमदार चंद्रकांत जाधव यांना अखेरचा निरोप. यशस्वी उद्योजक तसेच कोल्हापूर उत्तरचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबाद येथे आज सकाळी दुःखद निधन झाले. हैदराबादमधून त्यांचे पार्थिव दुपारी 3 वाजता कोल्हापूर येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आंबेडकर, आमदार राजू आवळे, खासदार संजय मंडलिक, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर आमदार जाधव यांच्या सम्राटनगर येथील घरी पार्थिव नेण्यात आले. त्यानंतर घरातून आमदार जाधव यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापूर उद्यम सोसायटी, हुतात्मा पार्क, पीटीएम तालीम, मंगळवार पेठ येथील आमदार चंद्रकांत जाधव यांचे जनसंपर्क कार्यालय, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे पंचगंगा स्मशानभूमीकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये आमदार जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूरने एक उत्कृष्ट उद्योजक, फुटबॉलपटू तसेच अभ्यासू नेता गमावला आहे. आमदार जाधव यांच्या जाण्याने कोल्हापूरकर हळहळ व्यक्त करीत आहेत. अशा कोल्हापूरच्या राजकारणातील स्वच्छ प्रतिमेच्या आमदारास न्यूज मराठी 24 परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन युवराज राऊतसह रोहित कांबळे, कोल्हापूर.